लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर। या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता जमा होणार आहे। आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात 13 हप्ते हे जमा करण्यात आलेले आहे। लाडकी बहीण योजना ही 28 जून 2024 रोजी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे। त्यातच लाडक्या बहिणींना आता 13 हप्ते मिळाले आहेत, म्हणजे 19,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग करण्यात आलेले आहे। तर शासन निर्णयामध्ये आधी सांगण्यात आलेलं होतं की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देत आहे आणि त्याप्रमाणे लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास, वर्ग होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। आतापर्यंत लाडक्या बहिणींना या ठिकाणी मोठा आर्थिक दिलासा सुद्धा मिळालेला आहे। आता प्रतीक्षा आहे ती लाडक्या बहिणीच्या 14व्या हप्त्याची। लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता याच महिन्यामध्ये ऑगस्टमध्ये मिळणार आहे आणि त्याची तारीख तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। या योजनेचा मुख्य जो उद्देश होता, राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीत चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सक्षमीकरण चालना मिळणे, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे। आता लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची सुद्धा भेट 7 तारखेपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात आलेली आहे। जुलैचा जो हप्ता आहे 13वा, तो 7 तारखेपासून 9 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे। 9 तारखेला रक्षाबंधन होतं आणि त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 7-8 पासून सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात महाराष्ट्र राज्यातील सगळ्यांच्या पात्र खात्यावरती पैसे जमा करण्यात आलेले आहे। आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा लागलेली आहे ती ऑगस्ट महिन्याची। ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे 1500 रुपये, तो कधी मिळणार आहे आणि त्याची तारीख काय असणार आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे। पण लाडक्या बहिणींनो, अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, पण या तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपयाचा हप्ता येऊ शकतो, ते पुढे आपण पाहूया। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता याच महिन्यामध्ये मिळणार आहे। होय, लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 25 ऑगस्ट रोजी हा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे, कारण की 27 तारखेला श्री गणेश चतुर्थी आहे। या दिवशी सुट्टी आहे। जर समजा 25 तारखेला नाही भेटला तर 28, 29 तारखेला ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। पण लाडक्या बहिणींनो, अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। जशी अधिकृत घोषणा करण्यात येईल तसे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती पाहायला मिळणार आहे। आता एक समोर बातमी आलेली आहे की या योजनेचा लाभ जो आहे, गैरफायदा अनेकांनी घेतलेला आहे, त्याचा दुरुपयोग केलेला सुद्धा आहे। पण शासनानं त्यांचं मानधन थांबवण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। काही हुशार भावांनी काय केलेलं आहे, त्यांचा फोटो लावण्याऐवजी मोटरसायकल, गाडीचा फोटो किंवा इतर फोटो लावून पैसे सुद्धा उचलले असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे। अशा लाडक्या जे बहिणी भाऊ आहेत, यांचे पैसे थांबवले जाणार आहेत। यांना आता अनुदान हे मिळणार नाही, कारण की त्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ उचललेला आहे। अशा लाडक्या भावांना किंवा बहिणींना चुकीच्या पद्धतीने लाभ उचलला आहे, त्यांचं अनुदान या ठिकाणी थांबवलं जाणार आहे आणि ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांच्याच खात्यावरती आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा 1500 रुपये जमा होणार आहे। याच्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा सुद्धा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती। अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टुडे मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा।